आज महापालिकेला भेट देण्याचं मुख्य कारण होतं की गेल्या 10-15 दिवसापूर्वी एक MIDCमध्ये खूप मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि हे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती, त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या की ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली. फायरवाली लोकं होती, MIDCची लोकं होती, MIDCच्या बांधकाम विभागाची लोकं होती आणि महापालिकेची लोकं सगळी होती. आणि या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलवून घेतलं आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली, पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आढळले, याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलं होतं. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याच्या निदर्शनास आपल्याला येतं. उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे, ही आपल्या महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आहे. आणि नवीन उद्योग वाढलेही पाहिजेत, माननीय देवेंद्रजी त्यावर खूप ताकदीनं काम करत असतात. आणि सोलापूर शहर आपण बघितलं की कॉटनचा व्यवसाय करणारं एक खूप मोठं हब आहे. आणि याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये ते MIDCमध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे. त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्या बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे. आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त महोदयांनी घेतलेला आहे. 80% कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही. एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विझवावी, किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याला रिपीलच केलं नाही, ही मुदत संपून गेलेली आहे. अशी गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये तातडीनं ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी फायरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या रस्त्याची व्यवस्था काय करायला लागेल याच्याविषयी आहे. ज्या कारखान्याजवळ फायरच्या गाड्या पोचत नाही आहेत, किमान नियम सांगतो की कारखान्याच्या चारही बाजूनं फायरची गाडी फिरली पाहिजे. पण ठीक आहे, जागा छोट्या असल्यामुळे ते पॉसिबल होत नाही, पण किमान त्याच्या गेटवर तरी गाडी पोचली पाहिजे, याची व्यवस्था झाली पाहिजे. या सगळ्या विषयावर आज चर्चा झालेली आहे. 8 दिवसाची मुदत आपण दिलेली आहे. पोलिसांनाही मी सूचना दिलेल्या आहेत की आगीची नेमकी कारणं काय आहेत या संबंधात MIDCच्या अधिकाऱ्यांचे जबाब घ्या, त्या ठिकाणी असणाऱ्या फायरवाल्यांचे जबाब घ्या, त्या ठिकाणी असणाऱ्या कारखानदाराचे जबाब आपल्याला घ्यायला लागते. नेमकं कशामुळे हे घडलेलं आहे ही जबाबदारी कुणावर निश्चित करायची या संदर्भातही काही सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं आज सखोल चर्चा त्या संदर्भात झालेली आहे. काही कारखानदार त्यांच्या संघटनेचे म्हणजे काही प्रमुख या ठिकाणी आले होते, त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. कारण जशी आग लागली तसं आपल्याला नेहमीप्रमाणे आता त्यांना नोटीसं जायला चालू झाली आणि त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे की आता अचानक आम्हाला सगळ्या गोष्टी करायला तुम्ही सांगताय, तर थोडं आम्हाला वेळ द्या, आम्हाला टप्प्याटप्प्यानं त्या गोष्टी करू द्या. या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी 8 दिवसामध्ये पहिला अहवाल आपण मागवून घेतो आहे. या सगळ्या डिपार्टमेंटचा, फायरचा असेल, बांधकामचा असेल, महापालिकेचा असेल, हे सगळे आपण अहवाल मागवून घेतो आहे. आणि हे अहवाल आल्यानंतर 8-10 दिवसांनी आपण पुन्हा ही मिटिंग घेतो आहे. तोपर्यंत पोलिसांचं कन्क्लुजन ही की नेमकं आग लागण्याची कारणं काय आहे, आग विझवण्यासाठी आलेल्या अडचणी काय आहेत. यात एक खूप मोठी गोष्ट समोर आली आजच्या शहरामध्ये, त्याची खूप चर्चा झाली मला वाटते की एक असा भाग होता की तो भाग तोडला असता तर यातल्या काही लोकांना वाचवता आलं असं, कारखान्याची आग लवकर आटोक्यात आणता आली असती. परंतु त्याही ठिकाणी काही लोकांनी त्या बाजूला भिंत तोडण्याला विरोध केला, त्या बाजूने आग विझवण्याला विरोध केला. त्याचा परिणाम असा झाला की एवढ्या सगळ्या लोकांना वाचवणं शक्य झालं नाही. हे सगळं करत असताना महापालिकेचे काही कर्मचारी त्यांच्या जीवावर ते प्रकरण बेतलं, अशी परिस्थिती झाली. काही गंभीर जखमी त्याच्यामध्ये झाले. हे का घडलं असं की त्या ठिकाणी जी प्रार्थनास्थळ उभं केलेलं होतं ते 100% बेकायदेशीर होतं. आणि असं असताना त्या ठिकाणी जर ती भिंत तातडीनं काढली असती तर
पोलीस खात्याचंही म्हणणं आहे आणि या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं की फायरवाल्यांचं म्हणणं आहे की आपण लवकर आग आटोक्यात आणू शकलो असतो, त्या लोकांचा जीव वाचवू शकलो असतो. याची चौकशी करण्यासंदर्भातल्या सूचना सन्माननीय CPनं आपण दिलेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्याचा सार जो आहे तो येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपल्यासमोर येईल आणि त्यानंतर मी पुन्हा बैठक आपण घेतो आणि त्यावेळी आपण या संदर्भात निश्चित कुठली कारवाई होईल आणि MIDCमध्ये नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उद्योगमंत्री महोदयांच्यासोबत मी मीटिंग लावून, कारण आपण रस्ते बघितले MIDCचे तर प्रचंड खराब झालेले आहे. इथं इनोव्हासारखी गाडी अडकते असं मला आमदार मोदयांनी सांगितलं की इनोव्हासारखी गाडी तिथनं जात नाही अशी परिस्थिती. अशा परिस्थितीत फायरच्या गाड्या कधी जाणार, कधी पोचणार, आग कधी विझवणार. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की एवढी मोठी MIDC असताना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. फायरच्या आता महापालिका फायरची व्यवस्था करते, म्हणजे फायर स्टेशन तिथं उभं करते. आत्ताच महापालिकेच्या आयुक्तासोबत चर्चा करताना मी सांगितलं की किमान 4 ते 5 लाख लिटर पाणी कायम त्या ठिकाणी स्टोअर असलं पाहिजे की जे फायरच्या गाड्यांना आपण कधी उपलब्ध करून देऊ. MIDCतच आग लागली असं नाही, कधी शहरात एखाद्या ठिकाणी कधी अशी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी पाणी कमी पडू नये अशी व्यवस्थापन करण्यासंदर्भातला विषय आहे. आणि काही फायरच्या नवीन गाड्या, अत्याधुनिक गाड्या काय घेण्यासंदर्भातल्या काही मागणी आमच्या आयुक्त महोदयांनी केलेली आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करून त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका आपल्याला घ्यायला लागेल.